महायुतीमध्ये अजित पवार यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चा सध्या जोर धरतीये। अजितदादांच्या एक्झिट करता प्रयत्न सुरू असल्याची चर्चा बळावतेय। विधानसभेला राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद असल्याची चर्चा सध्या जोर धरतीये। भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदेकर हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत। भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये। ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा करतात। आज अजित पवारचा काटा करतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा करतात। अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत। अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य, भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात। पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवार का जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा। कपोल कल्पित बातमी आहे। आमच्या तिघांचा सामना, आमच्या तिघांचा म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे। जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा बघितल्यावर महाराष्ट्र विकास आघाडीतले उभाटा सेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून राजकीय षडयंत्र, खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जातंय जाणून बुजून। या संदर्भात काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया उमटतीये पाहूया। अजित पवार कुठेतरी जागेचा तिढा निर्माण करून अजित पवारांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या महायुतीमध्ये सुरू आहे। काय कसं पाहता? मला तर असं वाटतं की त्याच्यामध्ये प्रचंड गोंधळाची अवस्था आहे। महायुतीमध्ये खिस्तान चाललेली आहे आणि लोटालोटी चाललेली आहे। जागेचा तिढा निर्माण करून कुठेतरी अजित पवारांना बाहेर काढलं जात आहे आणि त्यांनी स्वतंत्र लढा अशा पद्धतीची रणनीती चक्रव्यूह आखला जात आहे। बघा, महायुतीमध्ये महाभारत चाललेलं आहे। मी गेल्या 6 महिन्यापासून सांगतो, अजून पुढे काय होतं ते बघा। मध्ये महाभारत चाललेले, अजून पुढे काय होतंय ते पहा, अशी प्रतिक्रिया यावर नाना पटोले यांनी दिलेली आहे। घरचं झालं थोडं न्याय आणि झाडलं घोडं। आपल्याकडे ग्रामीण भागात मन आहे, तर ह्याचं घोडं आहे, याला चारा घालायची यांची तयारी नाही, वापसही पाठवतात नाही। अशा प्रकारची कारण याचं घोडं सांभाळावं लागतं। अशी अडचण भारतीय जनता पार्टीची झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचीच मेन झालेली आहे। शिंदेचं काय, ते सुद्धा भाडेकरी आहे। कधी घर सोडतील, कधी जातील, कधी घरी पोहोचतील, काय भरोसा थोडी त्यांचा सुद्धा। जे शिवसेनेचे झाले नाही ते थोडे भाजपचे होणार आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो। अजितदादाचे समर्थक कार्यकर्ते आहे, त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या महाविकास आघाडीवर मनापासून प्रेम करणारे काही लोक सोडण्याचा प्रयत्न करतात। मी आपल्याला विनंती करतो, अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। अफवेवर विश्वास ठेवणं हा आपल्या कायद्याने गुन्हा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।